अर्धा किलो आहे दो झाले संपली। भंडारा जिल्ह्याची विशेष ओळख असलेली रानभाजी श्रावण महिन्यात बाजारात भरपूर प्रमाणात दिसणाऱ्या आणि मशरूमचा एक प्रकार असलेल्या या भाजीला स्थानिक भाषेत सात्या असे म्हणतात। भंडारा जिल्ह्याची विशेष ओळख असलेली सात्या ही रानभाजी याच काळात स्थानिक बाजारपेठेत आणि ग्रामीण भागात पाहायला मिळते। पावसाळ्यातील दमट वातावरण आणि जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाजीला स्थानिक नागरिकांकडून विशेष पसंती दिली जाते। ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी सात्या ही केवळ रानभाजी नसून पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे। श्रावण महिन्यात विविध रानभाज्यांना विशेष महत्त्व असल्याने सात्याची ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। स्थानिक पातळीवर पिढ्यानपिढ्या या रानभाजीचा आहारात वापर केला जातो। त्यामुळे भंडाऱ्याच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत सात्याला एक वेगळे स्थान आहे। बदलत्या काळात अनेक पारंपरिक रानभाज्या दुर्मिळ होत असताना सात्यासारख्या स्थानिक खाद्य परंपरांचे जतन करण्याची गरज आहे।